त्यामुळे ते निवडणुकीचे भाषण असतात, पण निधीबद्दल मात्र तिघही मिळून ठरवतात. आता बातमी महायुतीमध्ये सुरू झालेल्या राजकीय रामलीलेसंदर्भातली आहे. सत्तेमध्ये वाटेकरी असलेले नगरपरिषद निवडणुकीत मात्र तलवार उपसून एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. पालघरमध्ये नगरपालिकेत भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. या निवडणुकीनिमित्ताने नेत्यांची भाषा आता थेट लंका दहन आणि अहंकारापर्यंत जाऊन पोहोचली आहे. पालघरमध्ये प्रचाराच्या वेळी आपण अहंकाराविरोधात एकत्र आलो आणि अहंकारामुळे रावणाची लंका जळाली असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला होता, ज्यावर आता फडणवीसांनीही चोख प्रत्युत्तर दिलंय. लंकेची भाषा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा असा टोला फडणवीसांनी लगावला. नाराजी नाट्यानंतर निवडणुकांच्या तोंडावर फडणवीस आणि शिंदेंमधली खतखत ही पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात. अहंकार तर रावणासारखा अहंकार होता. रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे, आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे. कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका. कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही. आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ. दरम्यान पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी केली. बघूया. बाबाशी की दुसऱ्याला कमी लेखून आपण मोठं होत नाही. ज्यांची जनसामान्यांच्या सुखदुःखाशी नाद जुळलेली असते, अशाच लोकांना लोक आपल्या नेतृत्वाच्या ठिकाणी ठेवत असतात. तुमच्या सर्वांच्या प्रगतीकरता आम्ही बांधील आहोत. कसल्याही प्रकारच्या नकारात्मक भूमिकेतून न जाता सकारात्मक विचाराची पाठराखण करण्याचा निश्चितपणे आमचा विचार आहे. भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी ताकद आहे, हो आहे, परंतु आपले विरोधक सर्वच्या सर्वजण एकत्र झाले आहेत आणि ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हरली पाहिजे यासाठी ते एकत्र झाले. आता बातमी मुंबईतल्या नामांतरावरून पेटलेल्या